हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? आम्ही मस्त, तुम्ही कशा आहात? तर आजचा ब्लॉग खूप दिवसांनी आम्ही बनवते. तर आम्ही चाललेलो आहोत कोल्हापूर आदमापूरला बाळूमामांच्या दर्शनासाठी. आणि घरातून आम्हाला ब्लॉग बनवता नाही आला कारण की खूप उशीर झाला होता. आम्ही आता सध्या आहे लोणंद स्टेशनला. तर आम्ही ट्रेनने चाललो आहे. हे बघा मालगाडी आहे मागं, इकडं पूर्ण रेल्वेचा परिसर. आणि ही जी ट्रेन लागलेली आहे ही फलटणला जाणारी ट्रेन आहे. तर आम्ही आता तिकीट आणले. आरोडवाली खूप एक्सायटेड आहेत, पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसणार आहेत. त्या म्हणल्या अजिबात बसने जायचं नाही, ट्रेनने जायचं. आम्ही ट्रेनमध्ये कधी बसलो नाही. तर का चाललो आहे आपण? सांगा. देवाला तर आम्ही ठरवले, आम्ही पाच अमावस्याला आम्ही जाणार आहोत बाळूमामाला. तरी आमची फर्स्ट अमावस्या आहे. तर खूप लोक येतात तिथं. तर आम्ही सगळं तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे, तिथलं मंदिर वगैरे, किती लोक आहेत. आमच्या गावाकडून पण खूप लोक येतात. तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. हे यारो कसं वाटतं ट्रेन? पाऊस नाही, चिरंगाट आहे. तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहोत मिरजमध्ये. आणि गाडी बघा बघत बसली. आणि इकडं यारो आमची गाडी. तुला कसं वाटलं? ट्रेन चांगली का बस चांगली? ट्रेन. तर ट्रॉलीला ट्रेन आवडली खूपच. ती पहिल्यांदाच बसली तेव्हा. बाहेर थोडा अंधार व्हायला लागला, 7 वाजले. तर फ्रेंड्स, आम्ही आलो आहोत आदमापूरमध्ये पोहोचलो. आणि ही आम्ही रूम घेतली. तर जस्ट आताच पोहोचलो आम्ही, अजून तोंड हातपाय पण धुतलेलं नाही. तर एवढी गर्दी आहे ना, मी तुम्हाला दाखवते बाहेर गेल्यानंतर. एवढी गर्दी आहे. आम्हाला पोहोचायला वाजले 10:30. कोल्हापूरमध्ये आम्ही पोहोचलो ट्रेननी 8:30 वाजता. तिथून आम्ही बस पकडली. तिथून इथं आदमापूरमध्ये यायला आम्हाला 10:30 वाजले. म्हणजे इथे यायला, रूममध्ये यायला 10:30 वाजले. म्हणजे आदमापूरमध्ये आम्ही पोहोचले असेल 9:45पर्यंत. तिथून चालत यायला गर्दीमध्ये, त्यात पाऊस, चिखल. आणि रूमला भाडं तर बोलूच नका, एवढं भाडं आहे ना. आणि रूम तर बघा किती साधा आहे, नुसता एवढा रूम. तर चला तुम्हाला मी दाखवणार आहे. पहाटे 5 वाजता आरतीला उठायचं आहे. त्यामुळे लवकर आता जाणार, काहीतरी खाणार आणि येऊन झोपणार. तर फ्रेंड्स, आम्ही आलो जेवायला. मंदिरात काही गेलो नाही, सकाळी पहाटे मंदिरात जाणार आहे आम्ही. तर हे हॉटेल. आणि वाजले 11:15. किती झोपायचं, कंटाळा खूप आला. कंटाळा आला. सगळं जेवण खूप भूक लागली आता. तर या सगळे जेवायला आणि साधं जेवण पण घ्या. हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. तर बघा आम्ही 5 वाजता जाणार होतो आरतीसाठी मंदिरामध्ये. त्या लोकांनी आम्हाला उठवलंही, गरम पाणी आलं आहे उठा म्हणून. तरी पण आम्ही काय उठू शकलो नाही, एवढं कंटाळलेलो ना, उठलोच नाही आम्ही. एवढे लांबून आलो खास आरतीसाठी आणि आरतीच मिस केली आम्ही. तर जाऊ द्या, पुढच्या टायमिंगला आम्ही आरतीसाठी अवश्य येणार आहे आणि आरती पहिल्यांदा घेणार आहे. तर आमची दीदी खाली झोपली, डॉली इकडं वर झोपली. त्या अजून उठल्या नाहीत, आम्ही दोघेच उठले. तर वाजलेले आहेत 7:30. तर आता पटकन आम्ही आवरणार आणि जाणार आहोत मंदिरात. तर चला तुम्हाला आवरून मंदिर कसं आहे, काय आहे, किती गर्दी आहे ते मी दाखवणार आहे. आताशी जारे शेटची तयारी. एक आंघोळीला गेली आतमध्ये आणि हे बघा किती ट्रॉफिक लागले. आई मेतकेला जातो हा रोड डायरेक्ट.
गर्दी. हे बघा चिखल. मित्रांनो आम्हाला काय समजलं. आमच्या लेकी म्हणते व्हिडिओ काढाय नाही आली. हे बघा जेवण करण्यासाठी चाललेत महाप्रसाद खाण्यासाठी. आपण आणलेलं धान्य जमा करायचं आहे. बाळूमामाच्या नावाने सांग भले सांग भलं नावाने सांग भलं सांग भलं सांग भलं सांग भलं.
शक्यतो करून चिटकत नाही. ज्या लोकांचे टाकते त्यांची इच्छा पूर्ण होते म्हणतात असं. चला महाप्रसाद घ्यायचा आहे ना. चला राहू द्या. नारळ घे. तर मित्रांनो आमचं सगळं दर्शन घेतलं आणि आम्ही चाललोय घरी. तर स्लीपर कोचमध्ये आम्ही बसलेलो आहोत. सामान आहे का? तर इकडे बघा हायवे.